सर्वप्रथम नस्य कर्म म्हणजे काय तर याचं पूर्ण नाव आहे शिरोवेळीचे नस्य. शिराच्या अंतर्गत प्रेझेंट असणारे जे दोष आहेत त्यांना आपण नस्य कर्म असं म्हणतो. ते नाशाद्वारे आपल्याला बाहेर काढायचे त्यामुळे नस्य कर्म असं नाव पडलं. ऍक्च्युअली धूमपानमध्ये आपण नाश्ता आणि मिठा दोन्हीद्वारे आपण धूमपान होतो. पण नस्य कर्मासाठी फक्त नस्य हे सांगितलं त्याचं कारण बघा. नृत्य हा शब्द नासा नाक या संस्कृत नामापासून तयार झालेला आहे. नासा या भगवान नस्य जे नाकामध्ये केले जाते किंवा नाकासाठी अत्यंत हितकारक आहे त्याला नस्य असे म्हणतात. सामान्य अर्थ नासिकेच्या नाकाच्या मार्गाने दिले जाणारे कोणतेही औषध असेल मग ते स्नेह असेल तेल असेल तूप असेल किंवा चूर्ण असेल किंवा काढा असेल म्हणजेच नस्य कर्म होईल. संहितेमध्ये व्याख्या शिरोभागातील दोषांना बाहेर काढण्यासाठी नाकाचा मार्ग वापरून केली जाणारी जी विशिष्ट पंचकर्म चिकित्सा आहे त्याला नस्य कर्म असे म्हणतो. सर्वप्रथम म्हणजे की नस्य कर्मामध्ये नासा हीच काही निवडली असतात. नस्य नाव नासा हा शब्द किंवा नासाच निवडणं गरजेचं आहे. ऍक्च्युअल मध्ये नासा ही हा आयुर्वेदाने तर सांगितलेली गोष्ट बरोबरच आहे पण याचा मॉडर्न ऍस्पेक्ट कसा आहे तर बघा. मॉडर्न ऍस्पेक्ट मध्ये जो नोज आहे तर त्या नोज मध्ये ब्लड सप्लाय आहे. हे योग्य मानले गेले. नासा हे शीर्षोद्वार याची कार्यपद्धती कशी आहे तर नाकाद्वारे डोक्यातील शुनांच्या मर्म आणि कुटुंबाच्या दोन शब्द आहेत. एक आहे शुगांटक मर्म आणि एक आहे ऊर्ध्वजन दुर्बल. शुगांटक मर्म म्हणजे नेमकं काय तर मसल्स टेंडन्स किंवा जॉईंट्स एकत्र येतात तो उर्ध्वचा भाग आहे त्याला आपण मर्म असं म्हणतो. मग आता शुगांटक मर्म जो आहे तो नाश्ता त्याचा जो महत्वाचा आहे शिरामध्ये भाग आहे त्याला शुगांटक मर्म आणि ऊर्ध्वजन दुर्बल म्हणजे काय तर त्याच्यावरती म्हणजे नस्त्यकर्माचे वर्गीकरण दोन प्रकारे केले. एक आहे कर्मविधान एक आहे स्वरूप विधान. कर्मविधान परत तीन प्रकार सांगितले. एक आहे श्रवण एक आहे कर्मण आणि एक आहे दोन शब्द असतात. एक आहे श्रवण आणि एक आहे शोधन. श्रवण म्हणजे काय समजा एखादा विद्यार्थी क्लासमध्ये करतोय काय दोन चॉईस असतात तेव्हा त्या विद्यार्थ्याला सांगितले वाक्यांना वापरतो हे झालं श्रवण त्या विद्यार्थ्याला चाल करा. दुसरं असतं शोधन. शोधन म्हणजे परत करू शकतात तर्पण म्हणजे काय तर तृप्त करणे जिथे म्हणजे पोषण करून देणे असा अर्थ. तिसरा आहे म्हणजे काय तर दोष बाहेर करणार एक्सप्लेन केला हवं शक्ती देखील यामध्ये काय तर औषधाला बाहेर काढा. जर तुम्हाला असेल तर कोमन आणि तुम्हाला असेल तर विरेचन. कर्माचे दुसरे वर्गीकरण जे आहे तर ते स्वरूप भेदाने स्वरूप भेदामध्ये परत नाव अवपेद ध्यापन आणि प्रतिमाचे प्रकार सांगितले. मग प्रत्येकामध्ये स्नेहन शोधन शोधन स्तंभन शोधन स्नेहन शोधन शमन आणि प्रतिमाचे स्नेहन आणि शोधन आहे. हे डिटेल फॉलो होतं. पहिला आहे स्वरूप भेदाने त्याच्यामधलं शमन असते किंवा शरीरातील वाढलेले दोष आहेत त्यांना जागेवर शांत करणे. त्या प्रकारे उदाहरण नाही तर उदाहरणार्थ समजा केस गळणे असेल अकाली पांढरे होणे असेल किंवा त्वचेचे आकार असेल त्यावर भृंगराज वापरायचा. भृंगराज वापरण्यामध्ये काय लगेच जे तुमचं प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह होणारे असेल ती गोष्ट नाही फक्त ते तात्पुरतं होणार आहे. तुमचं प्रॉब्लेम आहे त्याला तुम्ही सॉल्व्ह केलं तात्पुरतं त्याचं महत्व होते आणि वापरण्याचे तात्काळ शमन करते. त्याच्यावर जर आपण औषधी दिलं तर त्याचं काय काय आहे मज्जासंस्थ मेंदू आणि तसेच ज्ञानेंद्रियांना पोषण देणे. उदाहरणार्थ समजा चेहऱ्याचा आधार बाजू फेशियल पॅरालायसिस आहे तुम्हाला किंवा होत असेल क्षीरपणा किंवा दुखते याच्यामुळे तो काय आहे तर मज्जाला तुला बळकटी प्रदान करते. म्हणजे तर म्हणजे सर्व धातूंना पोषण करणे त्याला तृप्त करणे उदाहरणार्थ
चिकटपणा आल्यास किंवा तीक्ष्ण संयोजन वापरणे जेणेकरून ते दोष बाहेर पडते. म्हणून याच्या डोक्यातील कफ दोष वितळवून पूर्णपणे बाहेर काढले जातात. रिजन नसते पाहिजे. पुढचा आहे स्वरूप विधान. नाव नसते पहिला प्रकार आहे. नाव नसते म्हणजे काय तर नासा मार्गाद्वारे थेट दिले जाणारे औषध त्याला आपण नाव नसते असे म्हणतो. हे अत्यंत लोकप्रिय नसते मानले जाते. पहिले त्याच्या प्रकारामध्ये म्हणजे स्नेह नाव नसते. नासा मार्गामधला कोरडेपणा करण्यासाठी दिले जाणारे जे औषध आहे त्याला आपण स्नेह नाव नसते असं म्हणतो. उदाहरणार्थ अनुतेल असेल किंवा तेल असेल. शोधन नाव नसते डोक्यातील अति प्रमाणात वाढलेला शोधन नाव नसते वापरलं जातं. याचा उपयोग आहे की मायग्रेन असेल किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल यावर मायग्रेन आणि सर्वायकल स्पॉन्डिलोसिस स्वरूप विधान पुढचा आहे अवविघ्नस. सोरस असेल आपण सोरस कल्प वाढतो आणि आहे पाहिजे होतं त्याचा सोरस किंवा कल्प केस पिळून केक नाकात सोडले त्याला आपण शोधन अवविघ्नस नसते असे म्हणतो. उदाहरणार्थ समजा ती किंवा डोकेदुखीमध्ये आल्याचा किंवा तुळशीचा रस नका टाकणे आपण सहसा आल्याचा चहा घेतलेल्या वेळेस वैद्यकीय महत्व काय आहे तर कफ वितळवून श्वसन मार्ग वेगाने आणि प्रभावीपणे मोकळा करतो. दुसरा आहे स्तंभन. स्तंभन म्हणजे काय तर स्तंभने आणि उष्ण फिरणे हे पूर्वादी गुणाची पाहिली होती. त्यामध्ये बघा स्तंभन म्हणजे काय समजा नासामार्गामध्ये रक्तस्राव होत असेल तर त्याला थांबवायचे म्हणजे अडवणे म्हणून स्तंभन हा शब्द वापरला गेला. मग त्याचे ते थांबवण्यासाठी काय केले जाणार त्याला स्तंभन अवविघ्नस उदाहरणार्थ मानसिक असेल त्याला किंवा दुर्वासा सोरस किंवा आकारात नासामार्गात सोडणे त्याला स्तंभन अवविघ्नस. याचा क्लिनिकल सिग्निफिकन्स रक्तस्राव तात्काळ थांबतो आणि पित्तदोष हा नियंत्रित होतो. कारण पित्तदोष वाढल्यामुळे रक्तस्राव होत असतात. स्वरूप विधानाचा प्रकार आहे तो म्हणजे तेव्हा पण नसते. त्याच्यामध्ये काय केलं जातं जे औषधी आहे त्याचं जे सुके चूर्ण आहे ते वापरलं जातं. या पद्धतीने औषधी वनस्पतीचे अतिशय पारंपरिक पूर्ण पावर एका विशिष्ट नळीच्या सहाय्याने रुग्णाच्या नाकामार्गात सोडले जातात. ते केवळ शोधन कार्य करते. त्याच्यामध्ये मुख्य दर आपण मिरी वापरू शकतो किंवा वावली वापरू शकतो किंवा वेगवेगळ्या हेच वापरू शकतो. याचं महत्व काय तर हे अत्यंत तीक्ष्ण असते. तीक्ष्ण असल्यामुळे ज्यांच्यामध्ये किंवा जे अपस्मारक आहे त्यांच्यामध्ये वापरलं जातं. अत्यंत जड वाटणारे कारण सुद्धा हे तात्काळ गुणकारी आहे. इपिलिप्सी म्हणजे काय तर ह्या कोणी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे त्याच्यामध्ये अंग एकदम दुखल्यासारखं होणं किंवा कोमात झाल्यासारखं होणे तिथे पेशंट बेशुद्ध होतो त्याला मायग्रेन दोन्ही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. स्वरूप विधानी पूर्ण असेल तर त्याच्यामध्ये तीन प्रकार सांगितले. पहिला आहे स्नेह, दुसरा आहे शोधन आणि शमन. स्नेहामध्ये मार्गाचे थोडे स्नेहन केलं जातं. त्यामध्ये द्रव्य वापरले जातात. उघड आणि हिंदीमध्ये गुगळच नाव आहे, इंग्लिशमध्ये गुगळच नाव आहे, संस्कृतमध्ये पण गुगळच नाव आहे आणि मराठीमध्ये पण गुगळच नाव आहे. एक कोणी कोणा व्यक्ती यावर कोणापासून कोरड्या कुठल्यावर किंवा नाकाच्या कोरडेपणावर त्वरित आराम घेतो. दुसरा आहे शोधन. शोधन म्हणजे काय तर ते पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपल्याला. त्याचं काय काय टॉपिक लावून बाहेर काढणे. किंवा शिक्षण त्याला किंवा जुनाट सर्दी आहे ती मोकळी होते. तिसरा आहे शमन रोग नसते. त्रिदोषांचे संतुलन राखणे म्हणजे वात पित्त आणि कफ आहे त्यांचे संतुलन ठेवणे. त्याच्यामध्ये द्रव्य वापरलं जातं चंदन किंवा वाळ्याचा सौम्य याचा सुगंधी जोडलेले आणि याचा पहिला काय होतं शीत थांबते आणि डोके शांत होते. स्वरूप विधान पुढचा आहे म्हणजे प्रतिमर्शन असते. हे दैनंदिन घरगुती संरचनात्मक आपण वापरतो बरेच वेळा. प्रतिमर्शन असते अत्यंत सोपी आणि नियुक्त द्रव्य आहे. त्यामध्ये केवळ 2 थेंब कोमट तेल नाकामार्गात सोडले जातात जेणेकरून स्नेहन प्रतिमर्शन म्हणजे नाकाची आंतरिक आणि पुढे नावाला स्नेहन प्रत्येक वेळेस त्याचा लोक उपयोग आहे सगळ्यांना. प्रदूषण व हवेतील नाकाचा बचाव करण्यासाठी शोधन प्रतिमर्शन वैद्यकीय महत्व या टप्प्याला कोणतेही कडक नियम किंवा पद्धत पाळायला लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत रोज सकाळी रात्री करू शकतात म्हणजे प्रतिमर्शन असते. क्लिनिकल कार्यक्षमता म्हणून आपण लक्ष केलं तर त्याचा रिझल्ट दिसला पाहिजे ना. आपला रिझल्ट आल्याशिवाय काय काम वाटत नाही.
पेपर दिला मार्क यावे तर आपल्याला अभ्यास वाटतो समजा लय अभ्यास केला पेपर मध्ये फेल झाला तर मार्क अभ्यास वाटत नाही माहिती पण होती दिवशी तर निवडणुकीत मध्ये आणि जवळपास सक्सेसफुल आहे सायंटिफिक तुम्ही रिसर्च असेल त्याच्यामध्ये काय म्हणतात की यश मिळते याच्यामध्ये मध्ये 80% जवळपास होणार नाही आणि त्याचप्रमाणे काही केसकडे किंवा पाठवणे ते कॉलमध्ये जवळपास 75% हे जे खरं असल्याचा विचार